अतिथी तथा आपले लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर संजय भाऊ कुटे तद्वतच ॲडव्होकेट आकाशदादा फोनकर या दोघांचेही आगमन होते। मी त्यांचं कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। शेगाव नगरीच्या नगराध्यक्षा शकुंतलाताई बोच यांचं सुद्धा आगमन होते। मी आपल्या सर्वांना टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो। शिवाभाऊ लोखंडकर यांचं सुद्धा आगमन होते। मी त्यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी काही नाही एक फुटेज घेतले करू तरी का नाही राहू दे, हे कॅमेऱ्यात दाखल फोन करतो। मंडळाच्या वतीने मी स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी मंचाच्या उजव्या बाजूला येऊन बसावे। व समाज बांधवांना विनंती आहे, प्रमुख पाहुण्यांचे आगमन देखील झालेले आहे। अगदी 5 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्या या परिचय मेळाव्याला सुरुवात होणार। समस्त उपवर युवक युवतींच्या पालकांना नम्र सूचना आहे की त्यांनी आपल्या उपवर युवक युवतींची नोंदणी सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला जो कक्ष स्थापन केलेला आहे तिथे नोंदणी चालू आहे। त्यांनी कृपया पहिल्यांदा नोंदणी आटपून घ्यावी। अतिथींमध्ये श्री माणिकरावजी गावंडे माजी आमदार, विशाल माननीय नारायणरावजी गव्हाणकर, गुलाबरावजी महंते, गजानभाऊ गवंदा, सौ मंगलाताई चौहान, शारदाताई रहाणे, सुरेश भाऊ वनारे, मान्य श्री विश्वनाथजी तिळके, मान्य श्री अंबादासजी गाठे, दिगंबरजी महल्ले, शांतारामभाऊ पाटेकडे, राजारामजी काळणे, मान्य श्री केदारभाऊ घोरे, मान्यवरावजी ठाकरे या सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं। मान्य केशवराजी टोहरे, शिवाभाऊ लोखंडकर या सर्व अतिथींना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं। गावागावाशी जागवा भेदभाव हा समोर मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा दास तुकड्या म्हणे। अनंतरावजी आडशी यांना सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी, अनंतरावजी भरसाकडे यांना सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं। खुमकर साहेब यांना सुद्धा अशी विनंती आहे की त्यांनी, त्यासाठी या ठिकाणी जे दीपप्रज्वलन होत आहे हा ज्ञानाचा दीप उजळत राहावा। ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी। या कार्यक्रमाला सिद्धी जाण्यासाठी आम्हाला बळ देव, ज्ञान देव, शक्ती देव, यासाठी हे पूजन या ठिकाणी संपन्न होते। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सद्गुरु गजानन महाराज की। या ठिकाणी आज या सोहळ्याचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी तथा ज्या मान्यवरांना आपण पाचारण केलं होतं ते सर्व जगद्गुरु गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करत आहेत। त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि गजानन महाराजांच्या पावन भूमीने पवित्र झालेल्या या शेगाव नगरीमध्ये आज या ठिकाणी सोहळ्याच्या आयोजनाच्या निमित्तानं सर्व मान्यवर या ठिकाणी परमेश्वराचं पूजन करत आहेत। त्याचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहणं गरजेचं आहे आणि त्यांनी या आशीर्वादातूनच पुढचं असं चांगलं कार्य सर्वांच्या वतीने आपल्याला करायचं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेटमध्ये उभे असणारे जे समाज बांधव आहेत त्यांना पुनश्च विनंती आहे की कृपया त्यांनी आतमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। समस्त अतिथींना पुनश्च विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरती विराजमान व्हावं। या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख अतिथी यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं।
पूजन या ठिकाणी संपन्न होते. सर्व समाज बांधवांचा हा मिलन सोहळा या ठिकाणी आपल्या युवक युवतींचं परिचय संमेलन कुणबी समाज विकास मंडळाचे समस्त संचालक यांना अशी विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यावं. कुणबी कर्मचारी सेवा संघ शेगाव समस्त पदाधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यावं. सर्व अतिथींना आमचे मार्गदर्शक आदरणीय दयारामभाऊजी वानखडे, रमेशजी तिवाने सर आणि समस्त कुणबी विकास मंडळ शेगाव व समस्त अतिथी प्रतिमांचं पूजन करत आहेत. गजानन महाराज या विशेष उल्लेखनीय अशा कार्याला बळ देवा आम्हा सर्वांना, यासाठी हे पूजन. कुणबी कर्मचारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अरुणजी भगत हे त्यांना सोबत देत आहेत. कुणबी युवा मंच शेगाव यांचे पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यावं. अतिथींना पूजनानंतर सर्व अतिथी मंचावरती स्थानापन्न होत आहेत आणि ज्यांना नोंदणी ज्यांनी केलेली आहे त्या युवक आणि युवतींनी समोरच्या चेअरवरती बसायचं आहे. क्रमानं नोंदणी वाचल्या जाणार आहे, त्याच्यामुळे नोंदणी केल्याशिवाय आपण बसले तर आपला क्रमांक मागे जाण्याची शक्यता आहे. समोरच्या गेटमध्ये असणाऱ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कृपया त्यांनी चेअरवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण या चेअरवरती येऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शालिग्रामजी कळसकर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून पुन्हा यांचं एक वेळा स्वागत करायचं. आपल्याच माणसांचा हा कौतुक सोहळा टाळ्यांची कंजूसी करू नये असं मला वाटतं. माननीय ॲडव्होकेट शालिग्रामजी कळसकर हे ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ नांदुरा याचे अध्यक्ष आहेत आणि एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. आज या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान त्यांना मिळालेलं आहे. तरी कृपया मंडळाच्या वतीने पुनश्च शब्दसुमनांनी मी आपलं हार्दिक स्वागत करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये हे स्वागत व्हावं. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री गुलाबरावजी महल्ले, अध्यक्ष कुणबी समाज विकास मंडळ बुलढाणा जिल्हा यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय श्री रमेशजी तिवाने सर, सचिव कुणबी समाज विकास मंडळ शेगाव यांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्घाटक गुलाबरावजी महल्ले यांचं पुष्पहार घालून स्वागत करावं. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय गुलाबरावजी महल्ले आहेत आणि शेगाव मंडळाचे सचिव माननीय तिवाने सर यांचं पुष्पहाराने स्वागत करतायत. आज या ठिकाणी गुलाबरावजी महल्ले आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. हे सुद्धा एक त्यागी आणि फार मोठा असं व्यक्तिमत्व आहे. माननीय सौभाग्यवती शकुंतलाताई बुच, नगराध्यक्षा नगर परिषद शेगाव, माननीय श्री नारायणरावजी गव्हाणकर सर, माजी आमदार बाळापूर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो नितीनजी बारहाते यांना. त्यांनी गव्हाणकर साहेबांचं स्वागत करावं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळापूरचे माजी आमदार आणि समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा आणि एक आगळं वेगळं आणि टाळ्यांच्या गजराने परत गव्हाणकर सरांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. माननीय उद्घाटक गुलाबरावजी महल्ले आणि या ठिकाणी उमाळे साहेब त्यांचं स्वागत करतायत आणि बरेच वर्षापासून समाज मंडळाचं एक चांगलं प्रकारे अध्यक्षस्थान भूषवणारं मानकर साहेब हे व्यक्ती. माननीय सौ मंगलाताई चव्हाण, नगरसेविका नगर परिषद शेगाव यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सौभाग्यवती सुलोचनाताई घोराडे यांना. या ठिकाणी मंगलाताई चव्हाण या नगरपालिकेचं उत्कृष्ट असं कामकाज सांभाळतात आणि मंडळाच्या वतीने सौ शारदाताई राहणे, नगरसेविका नगरपालिका शेगाव यांचं स्वागत करण्यासाठी मी अमोलताई इंगळे यांना. शारदाताई राहणे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुष्पहाराने स्वागत करत आहेत. शारदाताई, आपलं मी हार्दिक स्वागत करते की आपली उपस्थिती या ठिकाणी आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते.
माननीय श्री सुरेश भाऊ वनारे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद बुलढाणा यांचं स्वागत करण्यासाठी मी ज्ञानेश्वर शेळके यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुरेश भाऊंचं स्वागत करावं. या ठिकाणी वनारे साहेब शब्दसुमनांनी या मंडळाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करते. माननीय श्री विश्वनाथजी तिडके ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनाळा या आपलं पुष्पहाराने स्वागत करताय. शब्दसुमनांनी परत आपलं मी हार्दिक स्वागत करते. माननीय श्री अंबादासजी बाठे माजी सभापती पंचायत समिती जळगाव जामोद यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीधरजी ठाकरे संचालक कुणबी समाज कार्य करणारी व्यक्तिमत्व माननीय श्री दिगंबराभाऊजी माहे वेगळं. आणि आपण पाहता की पुस्तक प्रकाशन आणि या सगळ्यांच्यासाठी जे कार्य करणारं व्यक्तिमत्व आहे माननीय दिगंबरराज महाले यांचं या ठिकाणी सुपरिचित असणारं आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारं फार मोठं असं व्यक्तिमत्व माननीय शांताराम भाऊ पाटेकडे साहेब यांचं कंकाळ साहेब या निमित्तानं पुष्पहाराने स्वागत करतो. माननीय श्री राजारामजी काळणे अध्यक्ष कुणबी माननीय श्री गजाननजी वानखळे अध्यक्ष कुणबी समाज पतसंस्थेच्या वतीने होत आहे. मला ठिकाणी मंडळाच्या वतीने पुष्पहाराने स्वागत होत आहे. पुनश्च शब्दसुमनांनी मी आपलं हार्दिक स्वागत करतो. माननीय श्री श्रीरामभाऊजी कोठे यांचं स्वागत करण्यासाठी श्री अशोक दहिबाद सर यांना विनंती करतो की त्यांनी कोठे साहेबांचं स्वागत करावं. माननीय कोठे साहेब या ठिकाणी हजर आहेत आणि दहिबाद साहेब यांचं पुष्पहाराने स्वागत करत आहेत. परत शब्दसुमनाने कोठे साहेब आपलं मी हार्दिक स्वागत करते. माननीय श्री अरुण भाऊ भगत अध्यक्ष जिल्हा कर्मचारी संघटना खामगाव यांचं मंडळाच्या आणि आजच्या संमेलनाच्या वतीने शब्दसुमनांनी मी आपलं हार्दिक स्वागत करते. माननीय श्री अनंतभाऊ भरसाकडे यांचं स्वागत करण्यासाठी मी भानुदासजी भांगे यांना पुष्पहाराने स्वागत करत आहेत. यांची पण उपस्थिती प्रत्येक संमेलनामध्ये आपल्याला दिसून येते. परत शब्दसुमनांनी मी आपलं हार्दिक यांचं या ठिकाणी मोहन भाऊ पुष्पहाराने स्वागत करत आहेत. परत मी आपलं शब्दसुमनांनी स्वागत करते. माननीय श्री विलासरावजी गावंडे यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत आणि मिरगे साहेब आणि या पतसंस्थेमध्ये कार्यरत आहेत. मंडळाच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याच्या जीवनपटाबद्दल 2 शब्द व्यक्त करण्यासाठी सरांनी स्वर्गीय भाऊसाहेबांना एक त्यांचा जीवनाचा पट त्यांचं जीवन कार्य या ठिकाणी थोडक्यामध्ये मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय रमेशजी तिवाने सर. द्वारा आयोजित कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय संमेलनाच्या निमित्ताने त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट शालिकरामजी कळसकर तसेच उद्घाटक माननीय श्री गुलाबरावजी महाले कुणबी समाज विकास मंडळ बुलढाणा जिल्हा तसेच या मतदारसंघाचे आमदार माननीय श्री डॉक्टर संजीवभाऊ कोटे हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. थोड्या वेळानंतर ते येतील. त्याचप्रमाणे आकाशभाऊ सुद्धा सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत. तिकडचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसेच शेगावच्या नगराध्यक्षा शकुंतलाताई गुज ह्या सुद्धा त्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित होतील. तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व अकोला आणि बुलढाणा जिल्हा कुणबी समाजाचे कार्यकर्ते कुणबी समाज विकास मंडळ शेगाव या संस्थेची स्थापना सन 1994 मध्ये आज झालेली आहे. जवळपास या संघटनेला 24 वर्ष स्थापनेपासून होतात. या संघटनेच्या कार्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्हाला जे सर्वात अमोल सहकार्य जे लाभलं आहे ते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर. भाऊसाहेब फुंडकरबद्दल त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1950 एक साध्या ग्रामीण भागामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एक सामान्य शेतकरी कुटुंबातील होते आणि त्यांचं शिक्षण त्यांच्या जन्मस्थानी त्याचबरोबर नांदुरा आणि कॉलेजमधील शिक्षण त्यांचं GS कॉलेज खामगाव येथे त्यांचं झालं. त्याचप्रमाणे
1978 मध्ये प्रथम भाऊसाहेब हे खामगाव मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघातून हे बहुमताने त्यावेळेस निवडून आले. त्यानंतर लगेच पोटनिवडणुका झाल्या आणि त्या पोटनिवडणुकामध्ये 1980 मध्ये त्यामध्ये सुद्धा भाऊसाहेब एक चांगल्या प्रचंड बहुमताने विजयी झाले. म्हणजे भाऊसाहेबांची कारकीर्द जवळपास 2 वेळ विधानसभा या विधानसभेमध्ये त्यांनी निवड झालेली होती. त्याचप्रमाणे अकोला मतदारसंघ लोकसभेसाठी भाऊसाहेब हे 89, 91 आणि 96 सलग या 3 वेळा ते अकोला मतदारसंघातून एक खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2002, 2008 आणि 2014 3 वेळा विधान परिषदेवर ते आमदार म्हणून निवडून आले. आणि त्याच वेळामध्ये त्यांनी विधान परिषद मधील विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद चांगल्या प्रमाणे भूषविलं. आणि 2014 ते 31/5/2018 पर्यंत ते महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट कृषी मंत्री म्हणून सुद्धा राहिले होते. समाजाकरता भाऊसाहेब एक आधारस्तंभ होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला भाऊसाहेबांबद्दल अभिमान होता आणि भाऊसाहेबांनी सुद्धा समाजातील प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगल्या प्रकारची सहानुभूती आणि सहकार्य सुद्धा त्यांनी समाजाला दिलेलं आहे. आणि म्हणूनच बऱ्याचशा संस्थांना त्यांनी त्यांच्या निधीतून सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य शासनाच्या मार्फत ही समाजाला दिलेलं आहे. सेगावमध्ये कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीने बरेच वर्ष आपण सामूहिक विवाह सुद्धा राबविले आणि त्या सामूहिक विवाहांमध्ये सुद्धा भाऊसाहेबांचं अमोल सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि एक वेळ तर आपण 84 सामूहिक विवाह आपण सादर केले होते आणि त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांना सुद्धा भाऊसाहेबांनी आपल्या कार्यक्रमाला आणलं होतं. त्यावेळेस ते महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री होते. भाऊसाहेबांच्याबद्दल जर बोलायचं झालंय तर अनेक काही बोलता येईल, पुष्कळ काही बोलता येईल. पण शेवटी 31 मे 2018 या दिवशी त्यांचा असं वाटत नव्हतं किंवा त्यांचं अंत होईल म्हणून, परंतु एक साध्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा अंत झाला. आणि अशा या महान समाजासाठी ज्यांनी भरपूर काही केलं अशा व्यक्तीला आदरांजली अर्पण करण्याच्या दृष्टीने कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री दयारामभाऊजी वानखडे आणि मंचावरील सर्व उपस्थित गण हे भाऊसाहेबांना पुष्पहार घालून आदरांजली करतील अशी मी विनंती करतो सर्वांच्या वतीने. आपणा सर्वांच्या साक्षीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं ही आदरांजली या ठिकाणी संपन्न होते. स्वर्गीय भाऊसाहेब आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेली जी समाजाला शिकवण आहे, त्यांचा जो विचार आहे, एकत्रित याचे जे आव्हान आहे ते आपण सदोदित लक्षात ठेवू आणि तीच प्रेरणा घेऊन हे कार्य समाजाचं पुढे रेटत राहू अशी अभिलाषा बाळगूया आणि स्वर्गीय भाऊसाहेबांना ही आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीनं अर्पण करूया. या ठिकाणी भाऊसाहेबांना आदरांजली आणि पुष्पहार त्यांच्या प्रतिमेला घातल्या जात आहे. कॅबिनेट सारख्या मंत्रिपदावर असताना सुद्धा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी चालवून दिलेले जे मार्ग आहेत त्यांनी चालवून
जी बाहेरच्या भागामध्ये मंडळी समाज बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे की सभामंडपाच्या उजव्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चेअर्स रिकामे आहेत. ओम शांती शांती शांती. पुढचं संचलन आखरे उडी करतो. आज भाऊसाहेब आपल्यामध्ये नाहीत. त्यांना श्रद्धांजली अर्पण केली की तुमचे आपले सर्वांचे लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुलकर यांना सुद्धा मी नमन करतो. आणि मंडळाचा अध्यक्ष असल्यानं थोडक्यामध्ये, कारण आपला वेळ भरपूर झालेला आहे, लवकर आपला कार्यक्रम उठवायचा आहे, माझे विचार व्यक्त करतो. बंधूंनो, सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आझादी कळसकरजी, उद्घाटक जिल्हा अध्यक्ष गुलाबरावजी महाले आणि समाजातील सर्व तोलामोलाचे नेते मंडळी आणि उपस्थित सर्व आदी बंधू भगिनींनो, जे आज आमच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत ती उपवार मुलं आणि मुली, तर सर्वांचं मी विकास मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. भाऊसाहेबांबद्दल माझे सहकारी किमान सरांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. ज्या वास्तूमध्ये आपण राहतो आहे त्या वास्तूचा पायाभरणीच नाही, सर्वस्वी भाऊसाहेबांमुळेच हे भवन झालं असं म्हटलं अतिशयोक्ती होणार नाही. बंधूंनो, समाज कार्य करत असताना सर्वप्रथम प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते की ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतो त्या समाजाचं ऋण फेडण्याचं काम आपल्याला करायचं असतं. गेल्या 24 वर्षापासून कुणबी समाज विकास मंडळच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे. अकोला येथील मानकर साहेब, खांबा येथील संतरामू पाडेकडे कांडे साहेब त्यांचे सर्व सहकारी विविध प्रकारच्या योजना राबवून कुणबी समाज काम करत आहे. समाज कार्य करत असताना जे मानसिक समाज मिळते त्याची फार मोठी त्याची किंमत करता येत नाही. आणि मी आजच्या प्रसंगी आपल्याला विनंती करेन की समाज कार्य करणारे जे समाज कार्य करता आहेत त्यांचा पाठबळ द्यावं, जेणेकरून त्यांचा उत्साह विशुद्ध राहील. आणि या सामाजिक कार्याची जाण ठेवून सामाजिक ऋण फेडण्याचा हा जो प्रयत्न असतो त्या माध्यमातून 10-15 वर्ष आम्ही सामूहिक विवाह घेतले आणि गेल्या 5 वर्षापासून शेगाव येथे वधूवर परिचय मेळावा आम्ही आयोजित करत असतो. त्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सुद्धा भरपूर आम्हाला सहकार्य लोकांचं मिळते आहे. आज या ठिकाणी जे वर आणि वधू उपस्थित आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपल्याला जो भावी साथीदार निवडायचा आहे, आपल्याला जी एक वधू निवडायची आहे, अत्यंत काटेकोरपणे शांततेने विचार करून आपण त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. कारण समाजामध्ये आपण पाहतो आहे की अत्यंत लग्न होतात, लग्न झाल्यानंतर 5-6 महिन्यामध्ये प्रॉब्लेम तयार होतात. भविष्यामध्ये कुणबी समाजामध्ये सुद्धा असा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही याची खरी जबाबदारी आमच्या तरुण मंडळींनी घ्यायला पाहिजे. कारण समाज कार्य करत असताना गेल्या 25 वर्षापासून ज्या घटना समोर येतात त्या घटनेमध्ये आमच्या मुलींचा हा दोष नसतो. फार क्वचित प्रसंगी मुली दोषी आढळतात, पण 90% हरकतनाम्यामध्ये जो दोष असतो तो मुलांचा असतो. म्हणून माझ्या तरुण मुलांना विनंती राहील की आपण शांततेने निवड करा. आज आपण परीक्षा, आज आपण मुली पहा, नंतर मुली पहा. लग्न झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही कटू प्रसंग येणार नाही ही आज गजानन चरणी मी तुम्हाला सर्वांना माझी विनंती करतो. कारण संसार म्हटला, संसारात सुखाचा नाही, संसार दुःखमुळं उभी कळे कहर. समर्थ रामदास स्वामी म्हटलेलं आहे, संसार जर सुखाचा असता समर्थ रामदास स्वामी मंडपातून बाहेर पडलेच नसते. म्हणून हे संसार दुःखाचं मूळ आहे, संसार हा संघर्षाचा आहे. या दृष्टिकोनातून तरुण आणि तरुणींनी येणाऱ्या प्रसंगाला धाडसानं समोर जावं आणि हा संसाररूपी गाळा दुःख जरी असलं तर सुखामय कसा होईल हा सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण दुसरा एक महत्वाचा इथे कार्यक्रम आहे. आमचे मित्र आमदारचे माजी आमदार माणिकरावजी गावंडे साहेब ज्यांनी नुकतेच वयाचे 75 पूर्ण केलेले आहेत, त्यांच्या 75व्या वर्षाचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे. माणिकरावजी गावंडे 3 वेळा आमदार राहिले, फार त्यांची कारकिर्दी गाजलेली आहे. आणि अशा माणसाच्या अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जे काही सहकार्य द्यायचं असेल ते आपण योगदान देऊ शकता. आपल्याला जी माहिती असेल
ते लेखाद्वारे आपण माहिती त्यांना देऊ शकता. पुन्हा आपल्या सर्वांना कुंभी समाज विकास मंडळाची मी शुभेच्छा देतो. आणि जुन्या चालीरीती हे एका मिनिटामध्ये बोलतो की आता प्रत्येक लग्नामध्ये आम्ही जातो, तिथं लोक म्हणतात भाऊ ते लग्न वेळेवर लागला. कोण म्हणते का तुमच्या घरचं लग्न झालं त्यावेळेस तुम्ही 2 घंटे लेट लावलं, मी लग्न लावताना 2 तास लेट लावलं. पण लग्न लावण्याकरता शिस्त असायला पाहिजे, लग्न वेळेवर लागले पाहिजे, ही आपल्या सर्वांच्या भावना असतात. तर या प्रसंगी जे तरुण मंडळी इथे उपस्थित आहे त्यांना माझी विनंती राहील की आपण आपला जो विवाह असतो आपण ब्राह्मणाकडून तिथी काढता, तारीख काढता, वेळ काढता, त्या वेळेचं भान ठेवा आणि आपलं लग्न हे वेळेच्या आत पूर्ण करा. अशी एक समाजामध्ये समाज बांधवांना विनंती करतो. आणि माझ्या बहिणींना माझी विनंती राहील की आज आपल्या ज्या मुली आहेत त्या मुलीवर आपण योग्य प्रकारे संस्कार टाका. मोबाईलचा दुरुपयोग होतो आहे, तो दुरुपयोग सुद्धा आपण टाळला पाहिजे. कारण मुलीवर संस्कार करण्याची जबाबदारी पालकापेक्षा आईची असते. आपल्या मुली दुसऱ्या घरी संसार करायला जाणार आहे, त्या संसाराला येणाऱ्या अडचणी आणि आईला अडचणी भोगलेल्या असतात, त्या आईने काय अडचणी येत असतात त्या मुलीला थोडी जाणीव करून द्या. आणि त्या दृष्टिकोनातून मुलीवर जर चांगले संस्कार घातले तर मुलीचं जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. मुलं आणि मुलीला जन्म आईवडील जन्म देतो तर आईवडिलांची एकच अपेक्षा असते, माझा मुलगा शिकला पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे. आज आपण पाहतो आहे की या कुणबी समाजामध्ये सुंदर अशा मुली आहेत, क्वालिफाईड मुली आहेत, क्वालिफाईड मुलं आहेत. पण त्या शिकलेल्या मुली आहेत, त्या शिकलेली मुलं आहेत, त्या समाजातली मुली सुशिक्षित असल्यावर सुद्धा दुसऱ्या समाजातील मुलीशी विवाह करतात, आंतरजाती विवाह करतात. कृपा हे टाळलं पाहिजे. समाजामध्ये जर आपल्याला चांगल्या मुली मिळतात, चांगल्या मुली मिळतात तर दुसऱ्या जातीची विवाह आपण कशाला करतो, ही एक माझी आपल्याला एक विनंती राहील. आणि पुन्हा जास्त न बोलता आपण सर्व इथं उपस्थित झाला, आमच्या मंडळाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो कार्यक्रम यशस्वी होतो आहे त्या यशस्वी करण्यामध्ये माझे सर्व कुणबी समाज विकास मंडळाचे सर्व सहकारी, शेगाव तालुक्यामध्ये सर्व कुणबी समाजाची मंडळी यांचा तोच मला सहकार्य मिळते. त्या सहकार्यामुळे गेल्या 25 वर्षापासून आपण हे समाजकार्य पूर्णत्वास देत आहोत. पुन्हा मी सर्व माझ्या सहकारी मित्रांसुद्धा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. शेवटी जीवनामध्ये म्हटलेलं आहे, जे गांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, ही भावना लक्षात ठेवा. आणि आपलं सर्व जीवन आणि इथे आलेल्या सर्व वधूवर उपर मुली मुलींचं मी स्वागत करतो. त्यांचं भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. 25 वर्षापासून हे कार्य करत असताना मिळणारं मानसिक समाधान खूप महत्त्वाचं नाही अशी सुंदर असे विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले. त्यासोबतच जुन्या चालीरीती सोडून नवीन चालीरीतीचा आपण उपयोग घ्यायला पाहिजे. आणि सुसंस्कारित जीवन घडवण्यासाठी आईचा जो त्याग असतो, आईचं जे व्यक्तिमत्व असते ते खूप महत्त्वाचं ठरते. त्या सर्व परमेश्वराने पूर्ण करू आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला चांगलं आरोग्य दीर्घायुष्य लाभो, आपली प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माननीय जयराम भाऊंनी प्रस्ताविकातून सावधान होण्याचं आवाहन केलेलं आहे की हा परिचय सोहळा म्हणजे फक्त परिचय सोहळा नाही तर जीवनासाठी सावधान होण्याची ही वेळ आहे. ताईंनी आपल्या त्यांच्या कार्याचा उल्लेख केला, धन्यवाद जयराम. माननीय धोत्रे साहेब यांना अशी विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. लक्ष्मणरावजी काळणे यांचं स्वागत करण्यासाठी भरतभाऊ कंकाळ यांना अशी विनंती करतो. या ठिकाणी काळणे साहेबांचं स्वागत होत आहे आणि कंकाळ साहेब त्यांचं पुष्पहाराने स्वागत करत आहे. परत मंडळाच्या वतीनं माननीय श्री पांडव गुरुजी यांचं स्वागत करण्यासाठी श्री कोकाटे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी पांडव गुरुजींचं स्वागत करावं, स्वागत करावं. गजानन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे आणि भांगे सर त्यांचं पुष्पहाराने स्वागत करत आहेत. परत मंडळाच्या वतीनं मी आपले शब्दसुमनांनी स्वागत करते. बंडूभाऊ राहणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री सुरेश समुद्रे सर यांना. त्यांनी बंडूभाऊ राहणे या आपल्या नावाची नोंदणी व्हावी, आपला परिचय देता यावा यासाठी जी उत्सुकता उपवरांच्या मनामध्ये होती आणि पहिल्या क्रमांकाचं नाव कोणाचं नोंदलं जाईल याचं सुद्धा या ठिकाणी उत्सुकता होती. क्रमांकाबद्दल स्वागत करत आहे. आपल्या नावापासून सुरुवात झाली आणि या ठिकाणी बघता बघता आमची नोंदणीची वही पूर्ण झाली. त्यानंतर चिरंजीव करतील कारण यांच्या नावापासून आजच्या या परिचयाच्या यादीला सुरुवात झालेली आहे. रामदासजी धोत्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो
ज्ञानेश्वर भाऊ इंगळे यांना त्यांनी या ठिकाणी मंडळाच्या वतीने पुष्पहाराने स्वागत करत आहे. परत शब्दसुमनांनी मी आपलं हार्दिक स्वागत करते. अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री ॲडव्होकेट शालिग्राम कळसकर सर, तसेच सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि कुणबी समाज बांधवांना मी अभिवादन करते, नमस्कार करते आणि माझ्या परिचयाला सुरुवात करते. माझं नाव शीतल निवृत्ती घाईट, जन्मदिनांक 15 मार्च 1996, उंची 5 फूट 2 इंच, शिक्षण D.Ed पूर्ण झालंय, MA ॲपियर आहे, त्यानंतर इंग्लिश मराठी टायपिंग, MSc डिप्लोमा, त्यानंतर व्यवसाय शिक्षण. भाऊ नाही आहे, बहीण पण नाही आहे. त्यानंतर वडिलांचं नाव निवृत्ती नारायण घाईट, मुक्काम मानेगाव, पोस्ट खांडवी, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. मामाचे नाव शालिग्राम पंढरी चोखंडे, मुक्काम कालखेड, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. मोठे वडिलांचे नाव रामेश्वर नारायण घाईट, माजी पोलीस पाटील मानेगाव. त्यानंतर अपेक्षा आहे अनुरूप. धन्यवाद. त्यानंतर आयोजकांना, सर्वात शेवटी आयोजकांना मेळाव्याच्या धन्यवाद मी देते. श्री संत गजाननांच्या पावनभूमीत हा योग जुळून येते, हा योग जुळून येते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चिरंजीव राहुल रामेश्वर खोले. नमस्कार सर्व जमलेले माझ्या कुणबी समाज बांधवांनो, सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो व माझ्या परिचयाला सुरुवात करतो. माझे पूर्ण नाव राहुल रामेश्वर खोले, जन्मतारीख 18/12/88, उंची 5'10", शिक्षण BA, व्यवसाय सध्या महाराष्ट्र पोलीस मुंबई येथे कार्यरत. भाऊ एक अविवाहित, बहीण एक विवाहित. वडिलांचे संपूर्ण नाव रामेश्वर पांडुरंग खोले, राहण्याचा पत्ता पटोरी कॉलनी, अळसना रोड, शेगाव. शेती 10 एकर. मामाचे नाव निवृत्ती एकनाथ बाटे, महाराष्ट्र पोलीस पिंपळगाव राजा येथे कार्यरत. यानंतर ज्या प्रथम 5 मुली आहेत, वानखळे हे एक वेगळं असं व्यक्तिमत्व, आणि ज्यांनी सांगितलंय की सामाजिक काम, समाजाचं काम करत असताना जे मानसिक समाधान लाभतं, खरोखर अत्यंत मोलाचे असे हे त्यांचे बोल होते. आज या ठिकाणी त्यांचा कुणबी युवा मंचच्या वतीने सत्कार होत आहे आणि कुणबी युवा मंचचे सचिव माननीय भांगे सर आणि त्यांचे सोबती त्यांचा सत्कार करत आहे. सामाजिक कार्य करत असताना केवळ वेळच नाही, केवळ श्रमच नाही, तर सर्व प्रकारचं कार्य हे सर्व उभं करण्यासाठी करावं लागत असतं आणि सर्वांच्या भेटीगाठी घेऊन भरपूर असा वेळ या कार्यक्रमासाठी द्यावा लागत असतो. आणि हे काम सोपं नाही, परंतु हे ज्यांनी करून दाखवलं अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि सन्मान होणं फार गरजेचं आहे. हे सर्व उभं करत असताना यातून पुढच्या युवकांपर्यंत ही प्रेरणा जावी आणि असे वेगळे व्यक्तिमत्व परत तयार व्हावे. त्यांनी ही सामाजिक आणि हे परिचय संमेलन सदोदित आपल्या समाजासाठी उपयोगी पडावं अशी भावना या प्रसंगी मी व्यक्त करतो. या ठिकाणी मंडळाचे सचिव माननीय तिवाने साहेब यांचा युवा मंचच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे. हा सत्कार होत असताना जे व्यक्तिमत्व असतात ते पण विशेष असतात. तसं त्यागी असं व्यक्तिमत्व, आणि सरांनी सांगितलंय की नेहमी ड्रायव्हर पासून भूमिका ज्यांनी समाजासाठी निभावली आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं हा संयुक्तिक आहे. हर्षा गजानन घेंगे. माझं नाव कुमारी हर्षा गजानन घेंगे, जन्म दिनांक 7 ऑगस्ट 1997, उंची 5 फूट 7 इंच, शिक्षण MA फर्स्ट इयर, MSc डिप्लोमा, व्यवसाय शिक्षण. भाऊ एक अविवाहित, बहीण नाही. वडिलांचे नाव गजानन गुलाबराव घेंगे, राहणार मोखा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. मोबाईल क्रमांक
90-21-19-91. व्यवसाय शेती 6 एकर. मामाचे नाव रमेश राहणार आलमपूर. धन्यवाद. यानंतर नमस्कार, माझे नाव माधुरी दिनकर वडोदे. माझी जन्मतारीख 27 जुलै 1990. माझी उंची 5 फूट 4 इंच. शिक्षण 12वी सायन्स. त्यानंतर मी RGNMचा कोर्स केला, KM स्कूल ऑफ नर्सिंग परेल मुंबई इथून. आता मी जॉब करते टाटा हॉस्पिटल परेल मुंबई इथे. भाऊ नाही आहे, बहिणी 4 आहेत, 3 विवाहित आणि 1 अविवाहित. पूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट लोहारा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. माझ्या बाबांचं नाव श्री दिनकर पांडुरंग वडोदे. त्यांचा मोबाईल नंबर 8308542762. माझ्या मामांचे नाव श्री बळीराम गोविंदराव राऊत. ॲड्रेस राहणार माटलगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. हल्ली मुक्काम त्यांची मुंबई कल्याण इथे आहे. त्यांचा मोबाईल नंबर 9223365692. अपेक्षा परमनंट. थँक्यू. मनीषा प्रकाश परलाटे. शिक्षण MCOM DED. जन्मतारीख 13 फेब्रुवारी 1992. राहणार विठ्ठलनगर, मोठेउमरी, अकोला. मामाचे नाव श्रीकृष्ण सहदेव वानखडे, दीपक सहदेव वानखडे. बहीण 3, 2 विवाहित, 1 अविवाहित. आणि सध्या मी कॉन्व्हेंटवर जॉब करते अकोला इथे. धन्यवाद. यानंतर कुमारी रुपाली भरत चांदूरकर. माझं नाव नितीन बाळकृष्ण टवरे. जन्मतारीख 3 मार्च 1993. उंची 5 फूट 4 इंच. शिक्षण 12वी. माझा व्यवसाय ऑटो रिक्षा. भाऊ 1 आहे, अविवाहित. वडिलांचे नाव बाळकृष्ण शंकर टवरे. राहणार जिजामातानगर, शेगाव. मोबाईल क्रमांक 9975554548. व्यवसाय शेती 2 एकर. कोरडवाहू. मामाचे नाव ज्ञानेश्वर शंकर काळे. राहणार टाकळी विरो, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. संपर्क नंबर 9921430503. अपेक्षा अनुरूप. संपर्क पत्ता जिजामातानगर, गडीजवळ, शेगाव. राहणार येऊलखेड, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 8308 वडिलांचा व्यवसाय शेती 15 एकर. मामाचे नाव पांडुरंग विठ्ठल ताळे. राहणार गोळेगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. अपेक्षा अनुरूप. यानंतर निलेश सदाशिव तळपटे. विनंती आहे. कुणबी समाज विकास मंडळ कुणबी समाज विकास मंडळ शेगाव द्वारा आयोजित केलेला कार्यक्रम मी यांचे आभार मानतो आणि माझा परिचय सांगतो. नाव निलेश सदाशिव तळपटे. जन्म दिनांक 8/1990. उंची 5 फूट 4 इंच. शिक्षण 12वी. व्यवसाय शेती. भाऊ 1 विवाहित, बहीण 1 विवाहित. वडिलांचे नाव सदाशिव शालिग्राम तळपटे. पत्ता जयपूर लांडे, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. मोबाईल क्रमांक 9011408842. नोकरी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कॉन्ट्रॅक्टरमध्ये. शेती 8.5 एकर, 1.5 एकर बगायत, 7 एकर कोरडवाहू. मामाचे नाव नारायण श्रीराम पिंगळे. पत्ता कोरजिरा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. मोबाईल क्रमांक 9359547800. अपेक्षा अनुरूप. धन्यवाद. डाव्या भागामध्ये युवक जे बसलेले आहेत महिलांच्या भागामध्ये, त्यांना विनंती आहे की कृपया आपण पुरुषांच्या कक्षामध्ये बसायचं आहे. सर्वप्रथम आयोजकाचे आभार मानतो, ज्यांनी आम्हा युवक युवतींना परिचय संमेलन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच सर्व उपस्थित कुणबी बांधव, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रमुख मंच, सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना नमस्कार करून मी माझ्या परिचयाला सुरुवात करतो. माझं नाव दत्तात्रय धोंडूजी बर्डे. माझी उंची 5 फूट 6 इंच. माझी जन्मतारीख 30 जून 1989. माझं शिक्षण MA DED. माझा व्यवसाय शासकीय नोकरी. जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे येथे लिपिक पदावर माझी निवड झालेली आहे. तसेच माझ्या बहिणी 2 विवाहित, भाऊ नाही. माझ्या वडिलांचं पूर्ण नाव धोंडूजी सुखदेव बर्डे. मुक्काम पोस्ट 4 पूर्णा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. व्यवसाय शेती 1 एकर. मामाचे नाव निवृत्ती गजानन दळभजन.
मुक्काम पोस्ट सोगोळा, तालुका सेगाव, जिल्हा बुलढाणा. अपेक्षा नोकरी अनुरूप. तसेच माझा संपर्क नंबर आहे 98 22 21 41 53. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो आणि माझ्या परिचयास सुरुवात करतो. माझे पूर्ण नाव राजेश सहदेव लोथे, उंची 5 फूट 8 इंच, जन्मतारीख 21/7/1992. सध्या व्यवसाय नोकरी शिक्षण BE कम्प्युटर जळगाव खानदेश आणि नोकरी डायग्नोसिस कन्सल्टिंग LLP ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. वडिलांचे पूर्ण नाव सहदेव श्रीराम लोथे, राहणार कंचनपूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. व्यवसाय शेती 7 एकर बागायती. मामांचे पूर्ण नाव शालिग्राम कड, व्यवसाय शेती. संपर्क नंबर 83 90 35 09. धन्यवाद. यानंतर गजानन जगन्नाथ राहणे. सर्वप्रथम नावाला सुरुवात करू. गजानन जगन्नाथ राहणे, जन्म दिनांक 5/8/1992, उंची 5 फूट 5 इंच, शिक्षण 12वी, व्यवसाय शेती. भाऊ 4, विवाहित 3, अविवाहित 1, बहीण 2, विवाहित. वडिलांचे नाव जगन्नाथ पुरुषोत्तम राहणे, पूर्ण पत्ता भालेगाव बाजार, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. मोबाईल क्रमांक 21 45 07 30 84. नोकरी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी कॉन्ट्रॅक्टमध्ये खामगाव. जमीन स्वतःचे 2 एकर बागाई. मामाचे नाव गजानन वाकुळकार, पूर्ण पत्ता कंचनपूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. मोबाईल क्रमांक संपर्क पत्ता 95 52 90 97 92. नमस्कार. आणि वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माझं नाव मयुरी दिलीपराव निमकाळे, जन्मतारीख 14/5/2000, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण 12वी. वडिलांचे नाव दिलीप हरिचंद्र निमकाळे, राहणार भंडारा, तालुका निमगाव, जिल्हा अमरावती. मामाचे नाव गणेश देवराळ आडक, राहणार सोमवार. समोरच्या चेअरवरती शीतल प्रल्हाद गायकवाड. माझं शिक्षण MA इकॉनॉमिक्सचं लास्ट इयर आहे. ग्रॅज्युएशन BA मध्ये झालेलं आहे आणि MSCIT कम्प्युटर टायपिंग 30-40 इंग्लिश आणि मराठी 30 यासारखे इतर कोर्स झालेले आहेत आणि MPSCची प्रिपरेशन चालू आहे. तसेच मी जॉबसुद्धा करते श्री गुरुदेव इंग्लिश स्कूल अँड कॉलेज रोहना येथे. माझ्या वडिलांचं नाव श्री प्रल्हाद गोविंद गायकवाड, राहणार काळेगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. कॉन्टॅक्ट नंबर 95 27 18 39 46. भाऊ 1 आहे विवाहित, बहीण 1 विवाहित. थँक्यू. यानंतर मयुरी निमकाळे, सातेगाव. जया शंकर कोल्हे. सारिका गजानन दळवी. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव सारिका गजानन दळवी. माझं एज्युकेशन BE इलेक्ट्रॉनिक्स. मी इंडिटेक इलेक्ट्रो सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जॉब करते ॲज अ PCB डिझायनर इन R&D. आणि माझं मूळ गाव वडगाव गड. माझ्या बाबांचं नाव गजानन शंकर दळवी. मामाचं नाव आहे श्री रमेश कोकाटे, राहणारा भानगड महासिद्ध. यानंतर प्रिया सुरेश भांगे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रिया सुरेशराव भांगे, जन्मतारीख 31/3/1996. माझी उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण BSc कंप्लीट, MPSC क्लास चालू. बाबाचे नाव सुरेश दामोदरजी भांगे, राहणार पाथर्डी, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. भाऊ 1 विवाहित, बहीण नाही. मामाचे नाव श्री
संदीप अशोकराव चांदूरकर, राहणार टुंकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. अपेक्षा नोकरी अनुरूप. धन्यवाद. नुकतंच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर पुढील जे 5 उपवर युवक गोविंदा धंदा, निलेश श्रीराम फाळके, योगेश शंकर डांगे या युवकांना माझी विनंती आहे. नमस्कार, माझे नाव प्रशांत यशवंत बावस्कर, जन्मतारीख 20/10/1993, उंची 5 फूट 8 इंच, शिक्षण कृषी डिप्लोमा आणि BSc, व्यवसाय शेती. भाऊ नाही, बहीण नाही. वडिलांचे नाव प्रशांत यशवंत रघुनाथ बावस्कर, मुक्काम पोस्ट बांडुरा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. वडिलांचा मोबाईल नंबर 9011671082, व्यवसाय शेती, शेती 12 एकर, बागायती. मामाचे नाव दिलीप राजधर गडेकर, मुक्काम पोस्ट वाकील, तालुका बोदोड, जिल्हा. अपेक्षा अनुरूप. संपर्क प्रकाश रघुनाथ बावस्कर, शिक्षक, शिवाजी हायस्कूल, कुराकोळा. यानंतर जन्मतारीख 6/11/1991, उंची 5 फूट 5 इंच, शिक्षण 10वी पास, व्यवसाय पूजा व साहित्य दुकान, गमसा मंदिर जवळ. वडिलांचे नाव गोविंदराव भाऊजी धनगर, राहणार जगदंबानगर, शेगाव, जिल्हा बुलढाणा. भाऊ नाही, बहीण 2 विवाहित. जावई मामा दिनकर त्र्यंबक कुलटे, राहणार काजेगाव. यानंतर निलेश. सर्वप्रथम कुणबी समाजातील माझे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना सर्वांना शेतकरी दिनाच्या आज लाख लाख शुभेच्छा. आज शेतकरी दिन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज, गजानन महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच आदरणीय व्यासपीठ आणि माझे कुणबी समाज बांधव. माझा परिचय सुरू करतो. माझं नाव योगेश शंकर डांगे, जन्मतारीख आहे 4/11/1989. माझी उंची आहे 5 फूट 7 इंच. शिक्षण झालेलं आहे BA, BCom, DED आणि MSW. व्यवसाय माझा आता नोकरी आहे. मी नांदुरा तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या मार्फत केम जो प्रोजेक्ट आहे कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प, यामध्ये प्रभाग समन्वयक म्हणून मी काम पाहतो नांदुरा तालुक्यासाठी. त्याचं मला मासिक वेतन आहे 20,000 प्लस TA माझा वेगळा आहे. म्हणजे एकत्रित मासिक वेतन नांदुऱ्यामध्येच मला 25,000 रुपयापर्यंत मिळते. तसंच आता जी परीक्षा झाली होती आपली डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्याच्यामध्ये अकोला डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी माझं नाव रिक्रूट झालेलं आहे. म्हणजे त्याची मला ऑर्डर यायची आहे, परंतु माझ्या नावाची तिथं निवड झालेली आहे. भाऊ आम्ही 4 भावंड आहोत, 3 विवाहित आहेत, सर्वजण नोकरीवर आहेत. बहीण नाही. वडिलांचं नाव श्री शंकरराव नामदेवराव डांगे. पूर्ण माझा पत्ता आहे आनंद चौक, वार्ड नंबर 10, नांदुरा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. बाबांचा व्यवसाय पेन्शनर म्हणून आहेत. माझा मोबाईल क्रमांक आहे 90 49 46 69 45. शेती 4.5 एकर, कोरडवाहू. मामाचं नाव आहे श्री विजयराव श्रीराम ठाकरे, मराखेड, हल्ली मुक्काम, जळगाव, जामोद. माझी अपेक्षा आहे नोकरी. संपर्कासाठी श्री शंकर नामदेवराव डांगे. मोबाईल क्रमांक आहे 70 58 85 90 13. पुन्हा एकदा सांगतो 70 58 85 90 13. तसंच दुसरं नाव आहे श्री डॉक्टर मनोज शंकरराव डांगे, आमचे मोठे भाऊ. त्यांचा नंबर आहे 82 75 94 34 29. परत एकदा सांगतो 82 75 94 34 29. धन्यवाद. आता शेवटी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी हा जो स्टेज आहे हा मला उपलब्ध करून दिला. तसेच सर्वांना इथूनच आपल्याला भेटण्याची संधी सुद्धा मिळते. त्यासाठी ईश्वर त्यांना असंच बळ देत राहो ही सुद्धा ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझा वाढलेला जो परिचय आहे तो इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद योगेश भाऊ. यानंतर पुढील युवतींनी परिचय करता
मंचकासमोर स्वरापन्न व्हायचा आहे. कुमारी निकिता संतोष कुणबी समाज उपवर युवक व युवती संमेलनाला उपस्थित मध्ये जास्त गॅप पडू नये त्यामुळे आदरणीय मंच उपस्थित सर्व समाज बंधू भगिनी तसं आता भाषणाचं काही प्रयोजन नाही कारण परिचय चालू झालेला आहे आणि परिचय खूप व्हायचे आहे त्यामुळे वेळ घेणार नाही. परंतु शेगावच्या आपल्या संस्थेतर्फे दरवर्षी कुणबी समाजाचा उपवर युवक युवती परिचय संमेलन मोठ्या प्रमाणात होत असतं आणि त्या माध्यमातून हा उपक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय दयारामभाऊ वानखडे आणि सगळे सदस्य यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि समाजासाठी त्यांनी सातत्यपूर्वक या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचा व समाजामध्ये एक प्रकारची जागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्यानं चालवलेला आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की या उपवर युवती परिचय संमेलनाला मोठी गर्दी होते. मागच्या वर्षी आम्ही होतो त्यावेळेस आपले आदरणीय भाऊसाहेब सुद्धा इथं उपस्थित होते. त्यावेळेस बोलणं झालं की हा आपला मंडप जो आहे किंवा थोडा कमी पडतोय म्हणून मागच्या वेळेस आपण बोललो होतो की थोडं वेगळ्या ठिकाणी घ्यावं लागेल परंतु पुढच्या वर्षी करू असं म्हणतो कारण इथं आता गर्दी पाहतो आपली तिथे गर्दी मावत नाही आणि आपण दरवर्षी पाहतो की ही गर्दी वाढताना या मागचा उद्देश एकच आहे की आपल्या समाजातील उपवर युवक आणि युवती यांचं लग्न जुळणे एक दुसऱ्या परिचय होणे आणि पालकांना सुद्धा योग्य उपवर आणि युवती ही आपल्याला संशोधन करता यावी म्हणून या पद्धतीचा हा मेळावा दरवर्षी होतोय आणि आपण पाहिलेलं आहे की सातत्याने या मेळाच्या माध्यमातून बरेचसे लग्न जे आहेत ते यामध्ये जुळले सुद्धा आहेत. याची मोठी यशस्वी उपलब्धी आहे आणि म्हणून असे मेळावे दरवर्षी होत आणि यापेक्षा पुढच्या वर्षी मोठ्या मैदानावर हा मेळावा घ्यावा लागेल कारण गेटवरची गर्दी पाहिल्यानंतर आपल्याला समजत नाही जेवढे आपण इथं बसल्या तेवढे बाहेर सुद्धा. परंतु आज आकाशजी फुंडकर आपले आमदार आणि आमचं एक महाआरोग्याचं शिबिराचा जवळपास लाखाच्या वर पेशंट आतापर्यंत झाले अजून 50,000 पेशंट जे आहेत त्यांची तपासणी आणि रजिस्ट्रेशन चालू आहे आणि म्हणून आम्हाला थोडी गडबडी आहे. आपली सगळ्यांची माफी मागतो आम्ही की जास्त वेळा मी इथं थांबू शकणार नाही कारण त्या कार्यक्रमामध्ये मोठं नियोजन तिथे लक्ष देणं आवश्यक आहे. परंतु जी बोलण्याची संधी त्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभार मानतो आणि दरवर्षी हा कार्यक्रम मोठा उत्साहानं होतो तसाच पुढेही उत्साहानं व्हावा. परंतु एक या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिलं वर्ष असेल की आदरणीय भाऊसाहेब या कार्यक्रमाला नाही आहेत त्यामुळे त्यांची आठवण ही निश्चितपणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं होईल. परंतु त्यांनी दिलेले आदर्श विचार हे समाजापर्यंत आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आकाशाने आम्ही निश्चित प्रामाणिकपणे करू आणि सगळी जी मंडळी आपली वरिष्ठ मंडळी आयोजक मंडळी आणि जे आपले वरिष्ठ समाजातील मंडळी आहे ते निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतील. समाज संघटितून प्रगतीकडे कसा जाईल या निश्चितपणे या विषयाचा आपण भविष्यामध्ये वेध घेण्याचा प्रयत्न करू. सर्व उपवर युवक आणि युवती यांना मी मनस्वी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की आपल्याला योग्य असा उपवर आणि युवक आपल्याला यामधून संशोधन करता यावं. त्याचप्रमाणे पालक त्यांनाही विशेष अभिनंदन ते इथे उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या सगळ्यांचं मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम. धन्यवाद कोडे साहेब. आपण समाजातीलच घटक आहात परंतु राज्य शासनाचे आमदार या नात्यानं प्रतिनिधी म्हणून समाजाला निश्चितपणे आपला अभिमान आहे आणि आपण दिलेल्या शुभेच्छांचा सर्व समाज बांधव निश्चितपणे स्वीकार करीत आहे. यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार द्वयांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार संपन्न करावा. डॉक्टर सचिन भांगे, उदयजी उंदले, राहुल भांगे, श्रीकांत काळे, आदित्य दळवी या सर्वांनी हजर राहायचं. काका काका हो
मान्य सागरदादा फुलकर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. कुणबी समाज विकास मंडळाचे समस्त संचालक यांना अशी विनंती आहे की त्यांनी व्यासपीठासमोर यावं. आपला सर्वांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. कुणबी समाज युवक विकास मंडळ आणि कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय कुटे साहेब आणि आकाशजी फुलकर यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सागर नंदलाल उन्हाळे यांचा PhD प्राप्त केल्याबद्दल सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सागर नंदलाल इंगळे PhD इन सॉइल सायन्स ऍग्रिकल्चर. दोन्हीही आमदार द्वयांचा या ठिकाणी कुणबी समाज विकास मंडळ शेगावच्या वतीनं सर उदय नगराध्यक्षा शकुंतलाबाई बुच यांचं स्वागत पद्मावती टिकार मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले विद्यालय बेलखड या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नुकतंच या ठिकाणी सन्माननीय सागरजी फुलकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करीत आहोत श्रीरामजी इंगळे. श्रीरामजी इंगळे यांना विनंती आहे की त्यांनी सागरजी फुलकर यांचं पुष्पहार घालून स्वागत करावं. कुणबी समाज विकास मंडळ उपाध्यक्ष महादेवराव कौशल अकोला यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. यानंतर परिचय देण्याकरता मी ज्या युवतींचे याचं नाव घेतोय त्यांनी मंचकासमोर स्थानापन्न व्हायचं आहे. कुमारी निकिता संतोष नांदोकर. जन्मतारीख 24 मे 1997. उंची 5 फूट 3 इंच. माझ्या वडिलांचे नाव आहे संतोष गणपत नांदोकर. राहणार रायगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा. माझं एज्युकेशन मी M.Com शिकत आहे सध्या. माझ्या मामांचे नाव शिवाजी रामकृष्ण दळवी. राहणार कालखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा. धन्यवाद. यानंतर कुमारी मयुरी श्रीराम चिंचोली तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा. माझ्या वडिलांचे नाव दिनकर जगन्नाथ शेंडे. व्यवसाय शेती. माझी जन्मतारीख 29 मे 1999. उंची 5 फूट 3 इंच. शिक्षण BA सेकंड इयर ॲपियर. मामाचे नाव सुभाष अमृता कोकाटे. शिक्षक. राहणार गायगावेल. थँक्यू. यानंतर कुमारी अश्विनी तुळशीराम गुले. संपर्कासाठी क्रमांक 95 61 08 09 11. अपेक्षा समकक्ष. यानंतर मी कुमारी प्रिया प्रल्हाद काळे फ्रॉम चिंचोली तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा. माझी उंची 5.4 आहे. माझं ग्रॅज्युएशन होऊन मी पोस्ट ग्रॅज्युएशन करीत आहे. माझी डेट ऑफ बर्थ 14/6/97 आहे. माझे वडील एक शेतकरी आहे. आम्ही 3 बहिणी आहोत. 2 विवाहित आहे. मला एक भाऊ आहे, तो अविवाहित आहे. माझे मामा श्री अनंत उखरडा मानकर फ्रॉम आवाड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा. थँक्यू. धन्यवाद. यानंतर पुढील युवक आणि माईक वर करायचं. जवळ जाऊन परिचय द्या. सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव आहे चंद्रकांत मनोहर खांडे. जन्मतारीख आहे 1/11/1989. शिक्षण आहे BA प्लस कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग. सध्याचा व्यवसाय आहे विमा प्रतिनिधी प्लस मोबाईल शॉपिंग. भाऊ आहेत 2 अविवाहित. बहीण आहेत 3. विवाहित 2 आहेत. एक अविवाहित आहे. मुलांचे पूर्ण नाव मनोहर भिकाजी धांडे. राहणार मुंबई निवास
55 नगर शेगाव तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा. संपर्क क्रमांक 95 10 9643. मुलांचा व्यवसाय शेती नाही. आमचे नाव शंकर दौलतराव काळे, राहणार भरतपूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला. अपेक्षा पदवीधर. धन्यवाद. परिचय. उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझं नाव पूजा विजय भालतडक, जन्मतारीख 23/4/95, उंची 5'7", शिक्षण BE इलेक्ट्रिकल SSGMC शेगाव, व्यवसाय TCS हिंजेवाडी. भाऊ 1 अविवाहित, बहीण 1 अविवाहित. वडिलांचे नाव विजय गोपाळराव भालतडक, पूर्ण पत्ता नवोदय विद्यालय शेगाव, मोबाईल क्रमांक 99 22 91 49 44. व्यवसाय वडिलांचा शेती 12 एकर, बागायती 2 आणि कोरडवाहू 10. पूर्ण पत्ता नवोदय विद्यालयाजवळ शेगाव. मामाचे नाव दिनेशराव अंबादास तिडके, तसेच त्यांचा पत्ता अकोली जहागीर. माझ्या अपेक्षा अनुरूप आणि संपर्काचा पत्ता नवोदय विद्यालय शेगाव. थँक्यू. धन्यवाद. सर्वप्रथम स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंकर यांना आदरांजली. आदरणीय मंच व सर्व उपस्थित समाज बांधवांना नमस्कार. माझं नाव विनायक श्रीकृष्ण गोतरकार, जन्मतारीख 14 मार्च 1990, उंची 5 फूट 4 इंच. माझं शिक्षण BE इलेक्ट्रिकल झालं आहे. सध्या शासकीय नोकरी महावितरण MSCमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. मला भाऊ नाही, 2 बहिणी, 1 विवाहित 1 अविवाहित. बाबाचे पूर्ण नाव श्रीकृष्ण सुखदेवराव गोतरकार, पत्ता लांजूड हल्ली मुक्काम खामगाव. बाबाचा व्यवसाय मंडळ अधिकारी तहसील कार्यालय खामगाव, शेती 5 एकर, बागायती. मामाचे नाव अशोक भागवतराव किरवते, जिल्हा परिषद शिक्षक, राहणार वडनेर, हल्ली मुक्काम खामगाव. धन्यवाद. वेतन आपलं सांगायचं या ठिकाणी. वेतन वार्षिक वेतन 6 लाख रुपये. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर माझं नाव मंगेश ज्ञानेश्वर जळणकर, जन्मतारीख 26/10/90, उंची 5 फूट 5 इंच, शिक्षण BA फायनल, व्यवसाय फोटो स्टुडिओ, झेरॉक्स अँड ऑनलाईन सेंटर. वडिलाचे नाव ज्ञानेश्वर गणपतराव जळणकर, राहणार गाळेगाव, हल्ली मुक्काम चौथा बाजार, तालुका अकोट, जिल्हा अकोला. भाऊ 1 अविवाहित योगेश ज्ञानेश्वर जळणकर, सॉफ्टवेअर इंजिनियर IT पुणे. बहीण 1 विवाहित, जवई योगेश वामनराव लिप्ते, राहणार टाकळेश्वर, हल्ली मुक्काम अकोला. मामा राजेश मधुकरराव वैले, राहणार टाकळी खुर्द. धन्यवाद. यानंतर अमोल. जन्म दिनांक 14 ऑगस्ट 1990, उंची 5 फूट 3 इंच, शिक्षण 12वी पास, व्यवसाय शेती. भाऊ 1 विवाहित, बहीण 4 विवाहित. वडिलांचे नाव विश्वनाथ उखंडा इंगळे, पूर्ण पत्ता मुक्कामपोट जाणेपळ, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. मोबाईल क्रमांक 88 88 355 147. शेती 2 एकर. मामाचे नाव शामराव भीमराव मेकर, मुक्काम पोस्ट जाणेपळ, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. धन्यवाद. ज्योती प्रदीप गोंड, शिक्षण BE इन इलेक्ट्रिकल, उंची 5 फूट 3 इंच, जन्मतारीख 1 जानेवारी 1995. वडिलांचे नाव श्री प्रदीप शालिग्राम गोंड, व्यवसाय जिल्हा परिषद शिक्षक, प्राथमिक शाळा निंबी, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. शेती 35 एकर. मामाचे नाव श्री भीमाशंकर समाधान कुमकर, राहणार जलम, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. अपेक्षा समकक्ष अनुरूप. धन्यवाद. यानंतर